सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 भूमिपुत्रांची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने आज कुडाळ येथील शांतादुर्गा हॉल पावशी येथे भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला। या सन्मान सोहळ्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश माननीय मकरंद कर्णिक हे विशेष तत्वाने उपस्थित होते। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सत्र न्यायाधीश माननीय देशपांडे हे देखील उपस्थित होते। यावेळी त्यांनी नवोदित वकिलांना मार्गदर्शन केले। उच्च न्यायालयात काम कसे करावे, बारकावे कसे शोधावे, नीतिमत्तेने काम कसे करावे, संयम ठेवावा अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन केले। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा येथून मोठ्या प्रमाणावर वकील वर्ग या कार्यक्रमात उपस्थित होते। आज काय झालंय, लीगल डेटाबेस एवढा वाढलाय ना, एक आपण असं उदाहरण घेऊ, एखाद्या वकिलाची 30 वर्ष प्रॅक्टिस झाली, किती 30 वर्ष, आणि एखाद्या वकिलाची 3 वर्ष झाली, म्हणजे 10 वर्षाचा फरक आहे। आणि मग ते 30 वर्ष प्रॅक्टिस झालेल्या वकिलांनी एक लेक्चर दिलं जजला, असं आहे तसं। पण जर का त्या 3 वर्ष प्रॅक्टिस वाल्याकडे जास्त क्वालिटीचे चांगले रेशो असतील, जास्त क्वालिटीचे जजमेंट असतील आणि जास्त ऍप्लिकेबल, तर मग काय होईल, म्हणजे हा जो जर्नी आहे ना, जर्नी आता जसं ते आईन्स्टाईन सारखं झालं, टाइम ट्रॅव्हल, जो नॉलेज मिळवेल त्याने तेवढा प्रवास पुढे केला असं समजायचं। आणि आता सॉफ्टवेअर आलेले आहेत, लीगल सॉफ्टवेअर, आणि आपल्या हायकोर्टाची सुद्धा एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये बीडीएलआर होणे, बीडीएलआर, त्याच्यामध्ये मागच्या वर्षी मी पूर्ण तिथंच होतो त्याच्यावर कामाला, आम्ही जजमेंटचे हेडनोट काढायचो, तर ते सुद्धा तुम्ही घ्यायला पाहिजे, फ्री ऑफ कॉस्ट आहे। आणि बाकी बारला पण मी सजेशन दिलेले आहे की बारनी वर्गणी काढून, आम्ही नाशिकला तसंच करायचो, वर्गणी काढून सॉफ्टवेअर घ्यायचो आणि सगळे वकील वापरत बसायचो, ते एक चांगलं आहे। परंतु केस लॉ एक लक्षात ठेवा, केस लॉची डायरी मेंटेन करा, केस लॉचा डायरी होईल एवढे नका, म्हणजे ऍप्लिकेबल असेल तेवढं जाणायचं, आलं लक्षात। उगीच ते प्रिंट निघताय आपले फॉलोवर बसतात, आणि ती जजमेंटची लांबी एवढी वाढत चालली आहे केस लॉ मुळे। केस लॉ जे नाही, एक लक्षात ठेवा, केस लॉ ही ट्रेजर आहे, काय ट्रेजर आहे, म्हणजे अगदी जिथं परफेक्ट लागत ना तिथं लावा तुम्ही। जर का तुम्ही हे एवढं आणलं ना, मग आम्ही समजू हे तुम्ही टूल बॉक्स म्हणून वापरताय, काहीतरी आता डिले टॅक्टिक करायचे आहे, तर ते टूल बॉक्स म्हणून वापरायचं का ट्रेजर बॉक्स म्हणून वापरायचं, ते ठरवा। आता पुढचं जे स्टेप पेशंट हे फार महत्वाचं आहे। वकील कसा पाहिजे, स्थितप्रज्ञ पाहिजे। रामाला आज्ञा दशरथाने सांगितलं तुला अयोध्येचं राज्य देतो, तिथे रामाच्या चेहऱ्यावरची माशी आली होती। दुसऱ्या दिवशी 24 तासात बोलवलं, तुला 14 वर्ष नाशिकला जायचं, म्हणजे आमच्याकडे यायचं, कळलं? तरी रामाच्या चेहऱ्यावरची माशी आली, याला काय म्हणतात, स्थितप्रज्ञता। 2 परिस्थिती बघा ना, एका ठिकाणी राज्य मिळतोय आणि दुसऱ्या ठिकाणी वनवासात जायचं 14 वर्ष, दोन्ही परिस्थिती चेहरा हल्ला नाही, तशीच स्थितप्रज्ञता वकिलामध्ये आली पाहिजे। तुम्ही मॅटर जिंकले आनंद करू नका, हरले तर दुःख व्यक्त करू नका। जसा एखादा बायपास सर्जरी करतो ना डॉक्टर, ती झाली की तो निघून जातो घरी, नॉर्मल लाईफ जगतोय, तर तो आता उड्या मारत असतो, बायपास झाली असं पुढे बघितलं ना तुम्ही। तर अगदी नॉर्मल आता इम्पर्सनली मॅटर हँडल करायचे। तुम्ही जर पर्सनली शिरले ना मॅटर मध्ये, ईर्ष्या तयार होते, ईर्ष्याने तयार होते। त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी पाहिजे, कन्सिस्टन्सी। काही वकील काय करतात, 2-4 वर्ष प्रॅक्टिस करताना आचले गेलं फार्म हाऊस काढतात, काजू बदाम आंबे, परत 3-4 वर्ष झाली की परत निघेल। असं करू नका, वकिलीची व्याविचार कधी करू नये, कायम त्याचे एकनिष्ठ राहिलं पाहिजे तुमची वकिली। तुम्हाला बॅरिस्टर रामराव आदिकांचा एक्झाम तर माहिती आहे का, कोणाला माहिती आहे का रामराव आदिक? 7 वर्ष राहिले मुंबईला, मॅटरच नाही, आणि ते सासऱ्यांचे भेट राहिले, हे आमच्या सरांनी सांगितले। तर कुठल्याही वकिलीमध्ये काही आपल्याला त्रास होत नाही। माझं वैयक्तिक असं मत आहे की आपल्याला काय पाहिजे आयुष्यात, हे पहिले सगळ्यात पहिले आपण आपल्या स्वतःला विचारत घ्या। मी स्वतः विचार करतो, मला 7 तास छान झोप लागली पाहिजे रात्री। यासाठी सगळ्यात सोपा मार्ग, जे फार प्रयत्न करायला लागत नाही, ती म्हणजे ऑनेस्टी। आणि आपण जर आपल्या क्लायंटशी ऑनेस्ट असलो, आपल्या कामाशी ऑनेस्ट असलो, कोर्टशी फेअर असलो, सगळ्यात सोपं आहे, जास्त काही कॉम्प्लिकेशन करायची गरज नाही। केस आहे, अभ्यास करायचा, ऍज इट इज प्रेझेंट करायची, कायद्याचा अभ्यास करायचा, हिस्टॉल बघायचे, थोडं क्रिएटिव्हिटी पाहिजे, प्रेझेंट केली की आपलं काम जातं, बाकी जजेस सांभाळून घेतात।
हा मार्ग मी पत्करला होता. पण हे करत असताना बरेच आपल्याला शिकायला मिळतात. काही टफ जजेस भेटतात, काही प्रेमळ जजेस असतात, सिम्पथेटिक असतात, वेगवेगळे जजेस असतात. तर असंच एकदा माझा अनुभव मी पर्यंत सांगतो आणि तो माझा एक अनुभव एक कायम माझ्या मेमरीत राहिला. तो म्हणजे अशीच एक बारचं फंक्शन होतं. तिकडे खूप कडक जज होते असे, त्यांच्यासमोर सगळे राजा घाबरायचे आणि त्या ह्याच्यात भेटलं तर म्हटलं त्यांच्याशी जरा संवाद साधावा, आपण थोडं त्यांच्याशी नीट बोलावं. त्या यंग ज्युनियर जज होतो, वकील होतो मी, त्यांच्यापर्यंत गेलो. साहेब आपल्या काही जेवायला पाहिजे का, साहेब आपल्या काही पाहिजे का. ते खूप प्रेमात बोलत होते. मला वाटतं आता दुसऱ्या दिवशी फार चांगले वागत होते म्हणून त्यांच्यासमोर गेलो. आणि हा मला किस्सा आठवला, कारण जामसाहेब साहेब जे बोलले की एक वकिलांनी कसं इमॅक्युलेटली ड्रेस पाहिजे, ते आपल्या हातात आहे. ते काही कोणाला सांगायची गरज नाही. आपले ड्रेस चांगला पाहिजे, ड्रेसिंग सेन्स पाहिजे, आपला आपलं जे काही बेसिक ते पाहिजे ते सगळं पाहिजे ते कोर्टामध्ये, ते परमेंटेन झालं पाहिजे. तर त्यांच्यासमोर गेल्यावरती दुसऱ्या दिवशी मी उभा राहिलो आणि 2-4 वाक्य बोलल्यावर ते म्हणाले की मिस्टर आय मस्ट टेल यू वन थिंग. म्हटलं बाबा शिकवताय, चांगलं आहे, काल भेटलो राहते. तर ते म्हणाले देर आर 3 थिंग्स which a lawyer must possess. One, he must look like a lawyer. Second, he must think like a lawyer. And third, he must argue like a lawyer. And young man, I must tell you, you have neither. फार वेळ वाटलं मला, एकदम डिप्रेस झालो की आता प्रॅक्टिस होऊन द्यावी आपण. आता काय अर्थ नाही याच्या पुढे. इतकं सगळं पोट कसाकस भरलेलं, त्यांच्यासमोर माझा हा अपमान. माझ्या सिनियरकडे गेलो आणि म्हटलं सर असं असं झालेलं आहे. सिनियर म्हणजे खूप कडक होते, PM प्रधान माझे सिनियर होते. आणि मी आज जे काही मी म्हणेन की त्यांच्यामुळे आहे, कारण मी नाशिकहून आलो होतो आणि नाशिकहून म्हणजे डिसिप्लिन नावाची माझ्याकडे तर काही ही नव्हती. अजून थोडंसं वेळेस आणि माझं काही फार जमत नाही, प्रयत्न करत असतो. तर त्यांनी सांगितलं त्या जजची चूक काय केली म्हणून. त्या जजची चूक नाही, त्याच्यात चूक तुझी आहे. तू जर व्यवस्थित तयार होऊन गेला नाही, मी तुला एवढ्यांदा सांगतो, तुझा पोट नीट कर, तुझी वेशभूषा चांगली कर, तुझं थोडा इंग्लिश अजून सुधारावं, थोडी तयारी जास्ती कर. हे जेव्हा मी सांगतो तेव्हा तू काय ऐकत नाहीस. किती दिवस मी तुला सांगतोय, तर याच्यापुढे तू व्यवस्थित तयारी करून जा, चांगली वेशभूषा ठेव. तुम्ही एवढं सांगायचा प्रयत्न करतायत ते, बाकी काय सांगितलं त्यांनी. तर हे फॉलो केल्यावरती मी तुम्हाला सांगतो 1 किंवा 2 वर्षांनी एक जज मला बऱ्याच केसमध्ये त्यांनी अमायकस म्हणून अपॉइंट केले. आणि हा जो फरक पडतो आपल्या वकिलीमध्ये, हाच प्रोसेस असतो. समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी AC नॉन AC रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.